नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातनं महिलांचं लैंगिक शोषण आणि 52 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचं उघडकीस आल्यानंतर परदेशात पळून जाण्याचा कट रचला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच खरात ऑस्ट्रेलिया आणि इतर देशात पळून जाण्याच्या तयारीत होता। मात्र पोलिसांनी सावधगिरी बाळगत गुप्त कारवाई करत त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे। अशोक खरातनं काळा पैसा पांढरा करण्यासाठी 65 बनावट बँक खाती उघडून 3 महिन्यांमध्ये 52 कोटी रुपये लाटल्याचा कट आखलेला होता। खरातची पत्नी कल्पना खरात देखील फसवणूक आणि अवैध सावकारीचे तिच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि ती देखील परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्यामुळे पोलिसांनी तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात डिझेलच्या कमतरतेमुळे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। नंदुरबारच्या पेट्रोल पंपावरती जवळपास 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जिल्ह्यात डिझेलच्या तुटवड्याच्या चर्चेमुळे वाहनधारकांकडून इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली। शहरामधील काही पेट्रोल पंपावरती मोजक्या प्रमाणात डिझेल दिलं जात असल्याच्या तक्रारी समोर येतात। डिझेल तुटवडा आणखी किती दिवस राहणार याबाबत संभ्रम असल्यामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। आखाती देशातील युद्धाचा परिणाम सर्वत्र जाणवत असताना याचा परिणाम सर्वाधिक पेट्रोल डिझेल पुरवठ्यावरती होताना पाहायला मिळतोय। वाशिममध्ये शेत मशागतीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं असून शेतीच्या मशागतीकरता लागणाऱ्या ट्रॅक्टर आणि मशीनसाठी डिझेलची आवश्यकता असते। मात्र जिल्ह्यामध्ये डिझेलचा साठा कमी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना आणि ट्रॅक्टर चालकांना मध्यरात्रीपर्यंत डिझेल मिळवण्याकरता प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे। डिझेल आम्हाला मिळेल का नाही याची आमच्या मनात कुठेतरी खंत आहे, कारण 2 पेट्रोल पंपावर गेलो तिथं काय आमचा नंबर लागला नाही। सध्या शेतातील कामं चालू असल्यामुळे शेतामध्ये सगळे कामं डिझेलनं भेटल्यामुळे खोळंबलेले आहेत। तरी शासनाने शेतकऱ्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलावं, जे खेडे विभागातील ग्रामीण भागातील पेट्रोल पंप आहेत ते शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावे, हीच मी शेतकऱ्याच्या वतीने शासनाकडे मागणी करतो। दरम्यान नीटचा पेपर फोडणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे। अखेर मनीषा मांढरेचं देखील निलंबन करण्यात आलंय। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये मनीषा मांढरे बायोलॉजीच्या प्राध्यापिका आहे। मनीषा मांढरे मॉडर्न महाविद्यालयामध्ये तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये मनीषा मांढरेच्या निलंबनाबाबत चर्चा करण्यात आली। मनीषा मांढरेच्या संदर्भातली घटना शिक्षण क्षेत्राच्या प्रतिमेला बाधा पोहोचवणारी आहे आणि त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचं पत्र महाविद्यालयाकडून काढण्यात आलंय। नीटची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आणि परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवरती देशातील परीक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। या पार्श्वभूमीवरती कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि एज्युकेटर्स फेडरेशनची आज दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेत प्रश्नपत्रिका फुटीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक अचूक आराखडा सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। तसंच सीबीएसईच्या ऑनलाईन स्क्रीन मार्किंग प्रणालीसह उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत त्रुटी आणि सुधारणा यांच्यावरती देखील सविस्तर चर्चा होणार आहे। ही पत्रकार परिषद आज दुपारी 3:30 वाजता प्रेस क्लब ऑफ इंडिया इथं पार पडणार आहे। शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, कोचिंग संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। आणि इतर काही महत्त्वाच्या बातम्या नागपूरमधून। उपराजधानी नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 21 वर्षाची तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। मात्र त्यापेक्षाही धक्कादायक घटना पुढे घडली। या प्रकरणामध्ये पोलिसांच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर हवालदिल झालेल्या कुटुंबांनी तातडीनं पाचपावली पोलीस ठाणे गाठलं होतं। मात्र मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांकडूनच आमच्या गाडीत डिझेल नाही त्यामुळे शोधासाठी जाता येत नाही असं उत्तर देण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबानं केलाय। यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारला धारेवरती धरलंय। जो अधिकारी बोलला त्याच्यावर कारवाई केली आहे, असं बोलता येत नाही अधिकाऱ्यांना। ही कामचुकारपणा आहे। डिझेल पेट्रोलच्या नावानं तो खोटं बोलतो आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे आणि आता ती मुलगी आहे ती सापडलेली आहे, ती घरी आलेली आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो खरा आहे। त्या अधिकाऱ्यांनी चूक केली आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे। अयान घटनेनंतर परतवाडा शहरात कथित लव जिहादचे आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय। एका विशिष्ट समाजातील तरुणानं आपली खरी ओळख लपवून कपूर असल्याचं भासवून एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिच्यावरती बलात्कार केला। सदर पीडित ही गतिमंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणामध्ये परतवाडा पोलिसांनी अचलपूरच्या अशरफपुरा इथल्या रहिवासी मोहम्मद शरीफला अटक केली आहे। या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। अल्पवयीन पीडितेसोबत आरोपीने गैरकृत्य केलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला होता
आणि ते व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना तो व्हायरल झाला, त्यावरून आपण ऑफेन्स रजिस्टर केला. जो व्हिडिओ व्हायरल केलेला होता त्याबाबत आपण आरोपीकडे सखोल विचारपूस करून मग नवीन नाव निष्पन्न झालं. तो त्याचा चुलत भाऊच आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. त्यालाही काल जसं नाव निष्पन्न झालं तसं आपण काल टीम पाठवली. साहिल अब्दुल शकील शेख म्हणून आहे, हा राहणार गोंदिया, यास ताब्यात घेऊन मान्य न्यायालयासमक्ष हजर केला आणि कोर्टाने त्याचं 2 दिवसाचं पोलीस कोठडी रिमांड दिलं. अयान घटनेनंतर परतवाडा शहरात कथित लव्ह जिहादचं आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय. एका विशिष्ट समाजातील तरुणानं आपली खरी ओळख लपवून कपूर असल्याचं भासवून एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिच्यावरती बलात्कार केला. सदर पीडित ही गतिमंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात परतवाडा पोलिसांनी अचलपूरच्या अशरफपुरा इथल्या रहिवासी मोहम्मद शरीफला अटक केली आहे. या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सांगितले की त्यांच्या गावामध्ये मागील 1 महिन्यापासून बांधकाम चालू होते. त्या बांधकामावर पीडिता ही पाणी भरण्यासाठी तेथील नळावर पाणी भरण्यासाठी जात होती. 15 दिवसापूर्वी त्याच बांधकामावर काम करत असलेल्या एका इसमाने एका चिठ्ठीवर मोबाईल क्रमांक लिहून पीडितेचा एक लहान मामे भाऊ आहे त्याच्याजवळ तो नंबर दिला. पीडितेने त्या नंबरवर तिच्या आईच्या मोबाईलवरून फोन केला असता समोरचा व्यक्ती हा कपूर बोलतो असे सांगितले व सदर पीडितेला त्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलवले. पीडिता ही दुसऱ्या दिवशी नमूद इस्माला भेटण्यासाठी त्या बांधकामावर गेली. तिथून सदर इसम त्या मुलीला घेऊन एका बाजूच्या शेतामध्ये जाऊन तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. बातमी आहे भंडाऱ्यातून. भंडारा शहरामध्ये मध्यरात्री धारधार शस्त्रानं एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. गेल्या 12 दिवसातील या दुसऱ्या हत्याकांडानं भंडारा जिल्हा हादरलेला असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. एका 30 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे हे गोळा करण्यात आले. या हत्याकांडानंतर भंडारा पोलिसांच्या डीबी पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि काही तासांमध्येच एका संशयित आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात. या तरुणाची हत्या का करण्यात आली याचा तपास आता पोलीस करतायत. अंबरनाथ तालुक्यातील वांगणीमध्ये सशस्त्र गुंडांच्या टोळीनं तलवार आणि लाकडी दांडक्यांच्या सहाय्यानं तोडफोड करत दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळीनं बांधकाम व्यावसायिक अमित शेलार यांच्या ऑफिसची आणि रस्त्यावरती उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड केली. सर्वजण तोंडाला रुमाल बांधून आलेले होते. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. तर या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सोलापूर महापालिकेत कुंपणानं चेत खाल्ल्याचा प्रकार समोर आलाय. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील जप्त भंगार साहित्य चोरून नेत असल्याप्रकरणी अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेलं साहित्य नगर अभियंता भांडार इथं ठेवण्यात येतं. मात्र हेच लोखंडी भंगार साहित्य एका खासगी वाहनातून बाहेर नेलं जात असल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच अमोल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहन चालकाला रंगेहात पकडलं. तर अन्य 2 जणांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे. घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि इतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता कोणताही अधिकृत प्रक्रिया ही न करता हे साहित्य नेलं जात असल्याचं समोर आलं. जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार जे खोके जिथं जमा करतात तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला. आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलर मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं. अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असलं घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे. काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत. तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काही आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे.
गोंदिया जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आलेली असून जिल्ह्यात मका खरेदीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला मार्केट फेडरेशनकडून 9 खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आणखी 8 केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 17 मका खरेदी केंद्र कार्यरत आहेत. आतापर्यंत 2113 क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याला 1,60,000 क्विंटल मका खरेदीचं उद्दिष्ट हे प्राप्त झालेलं असून उद्दिष्टाची कोणतीही कमतरता नसल्याची माहिती पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली आहे. तसंच मका उत्पादक शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावरती जाऊन नोंदणी करून मका विक्री करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. या अतिरिक्त 8 केंद्रांची भर देऊ असे एकूण 17 केंद्र गोंदिया जिल्ह्यामध्ये कार्यान्वित असून आतापर्यंत 2113 क्विंटलची खरेदी 39 शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. या कार्यालयाकडे कालच मका खरेदीसाठी वाढीव उद्दिष्ट सुद्धा प्राप्त झालेले असून मका उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नाव नोंदणी करून त्यांची मका विक्री करावी. उद्दिष्टाची कुठलीही कमतरता या ठिकाणी नाही. 1,60,000चे उद्दिष्ट मक्यासाठी जिल्ह्याला प्राप्त झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.